सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात आताच्या एका मोठ्या बातमीनं। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारामध्ये दिसल्या। कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये गायकवाड यांच्या पत्नी सहभागी झाल्या होत्या। वैशाली दरेकर यांच्या प्रचारामध्ये गणपत गायकवाडांच्या पत्नी दिसून आल्या। संजय राऊत यांच्यासोबत गणपत गायकवाड यांच्या पत्नीकडून देखील वैशाली दरेकर यांचा प्रचार केला जातोय। भाजपचे आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात सध्या अटकेत आहेत। मात्र गणपत गायकवाड यांच्या पत्नी वैशाली दरेकर यांच्या या प्रचारामध्ये दिसलेल्या आहेत। जेसीबी मधून वैशाली दरेकर संजय राऊत यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। हो, त्या धार्मिक कार्यक्रमाला आलेले आहेत। हा राजकीय कार्यक्रम नाही, हा धार्मिक कार्यक्रम आहे। त्या ताई स्वतः आमच्याबरोबर होत्या। त्यांचे पती तुरुंगात आहेत, पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहेत। ते भाजपचे आमदार आहेत, ते का आमच्या पक्षाचे आमदार नाही आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे फार जवळचे आहेत। त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा। चला, नाही, गाव बघितलं असताना गावाचं गाव पण हे टिकलं पाहिजे, परंतु ज्या मूलभूत सोयी सुविधा असतात त्या सुद्धा मिळाल्या पाहिजेत, त्याच्याकडे कटाक्षाने माझं लक्ष असेल। यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेत पोहोचणार। मला असं वाटतं की सुलभा वहिनी ज्या आहेत त्या एक स्त्री आहेत आणि आता मी एक स्त्री आहे आणि स्त्री म्हणून त्यांना सुद्धा माझा नेहमीच पाठिंबा असेल आणि त्यांचा सुद्धा मला पाठिंबा आहे असं मला वाटतं। कारण एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचं दुःख ओळखू शकते आणि वहिनी नेहमीच खुश असतात जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो त्यावेळेला, आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत। तर ठाकरे गटाच्या प्रचारामध्ये भाजप आमदाराच्या पत्नी दिसल्यात। भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाड ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारामध्ये दिसल्या। सुलभा गायकवाड यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे असं वैशाली दरेकर यांनी देखील म्हटलं। भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता। सध्या गणपत गायकवाड जेलमध्ये आहेत। भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये आधीपासूनच वाद आहे। श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नाही अशी भूमिका स्थानिक भाजपकडून घेण्यात आली होती। भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी होती।